हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दिवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण अभ्यासाचं महत्व पाहत होतो। अभ्यास योग युक्तेन चेतसा अन्नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याती पार्थानुचिंतयन्। भगवंत सांगतात त्या परम पुरुषाला प्राप्त होण्याचे जे मार्ग आहेत त्यामधला अभ्यास आणि दुसरी गोष्ट चेतसान्यगामिना म्हणजे विषयाकडे आपल्या चित्ताला घेऊन न जाणं। जेवढे जेवढे आवश्यक जे भोग आहेत ते आवश्यक भोग देहनिर्वाहाचा हेतू मनात ठेवून ते घ्यावेत, पूर्ण करावेत। व्यावहारिक सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या व्यावहारिक क्रिया कराव्यात ज्या अत्यावश्यक आहेत, आणि इतर वेळी त्या चित्ताला त्या विषयापासून आवरून घ्यावं आणि त्याचं दिव्य पुरुषाचं ध्यान करावं, भगवंताचं नामस्मरण करावं, आणि यालाच अभ्यास म्हणतात। याला अभ्यासात तयारी होणं असं माऊलींनी शब्द वापरलेले आहेत। कालच्या चिंतनामध्ये आपण 83 नंबरच्या ओवी 8व्या अध्यायातील पाहिलेली होती। जे नाना गती ते पावविते ते चित्त वरील आत्मयाते मग कवन आठवी देहाते गेली की आहे। देहाचा आठव जो आहे तो कुणाला पडणार आहे, कसा पडेल? जर जे नाना गतीला प्राप्त होणारं चित्त जर भगवंताच्या ठिकाणी लीन झालं तर ते भगवत स्वरूपच व्हायला लागतं। त्यामुळं चित्त भगवंताच्याच ठिकाणी लावण्यासाठी मार्ग आहेत की 3 मार्ग आपण बघितले, जे आमच्या सद्गुरूंनीच आपल्याला सांगितलेले आहेत। नामनिष्ठा, ध्याननिष्ठा, तत्वनिष्ठा। त्यामध्ये येतं श्रवण, येतं मनन, येतं, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात। म्हणून हळूहळू त्या आपल्या चित्ताला त्या आत्मस्वरूपाकडे ओढून न्यावं। नेहमी हीच गोष्ट सतत आपण करत राहिलो अभ्यासानं, सरावानं, तर एक दिवस ते चित्त त्याच्याशी एकरूप होईल असं माऊली बोलतात। पुढच्या ओवीमध्ये माऊलीने फार सुंदर असे दृष्टांत देऊन त्याचं वर्णन केलेलं आहे। खरंच दृष्टांत असे माऊलींचे असतात की त्या दृष्टांतावरून आपल्याला सिद्धांतापर्यंत सहज जाता येतं। नाही गेलो तर त्या दृष्टांतामध्ये सुद्धा इतकी रमून जातो आपण, कारण तेच आपल्याला आनंदही वाटतात। आता ह्यातमध्ये माऊलींनी एकच दृष्टांत 2 ओवीतून फिरवलेला आहे। त्याचा विचार नदीचा आणि समुद्राचा दृष्टांत आहे, आणि माऊलींचे आवडते दृष्टांत आहेत बरं का। आई मूल आई किंवा आई आणि बाळ, समुद्र नदी, अशा अर्थानं चंद्र चकोर, हे जे दृष्टांत आहे, चातक पक्षी आणि मेघ, हे दृष्टांत प्रसिद्ध दृष्टांत आहेत। आणि या प्रसिद्ध दृष्टांतातून एकच सांगतात की त्यांचा एकोपा कसा होतो। ते इतर चातक पक्षी कसं सगळ्या गोष्टीचा अव्यय करतं आणि त्या मेघातल्या पडणाऱ्या पहिल्या थेंबासाठी अगदी मनापासून वेटिंग करत असतं, तळमळत असतं, आणि त्यासाठी इतर सगळं भूमंडळातलं पाण्याचा ते अव्यय करतं। समुद्र भरलेला आहे, नद्या तलाव भरले होतात, पण त्याच्याकडे ते ढुंकून पाहत नाही। तसं साधकानं हे जग सगळं आकर्षणानं भरलेलं आहे, मोहानं भरलेलं आहे, विविधता आहे। ही विविधता जग आपल्याकडं आकर्षित करून घेत असतं। मोहामुळं, लोभामुळं हे चित्त वेगळ्या स्वरूपाला लागू शकतं, आणि म्हणून त्यातून काय करावं, हे माझ्या उपयोगाचं नाही, चातक पक्षासारखं म्हणावं। तर मला का उपयोगाचा आहे, तो भगवंताकडून येणारा जो आहे तो एक थेंब। मला तांब्यावर किंवा घागरभर पाणी नको आहे, मला एकच थेंब पाहिजे आहे,
पण तो भगवंताकडून आलेला पाहिजे आहे, सद्गुरूंनीच दिलेला असला पाहिजे. त्यांच्याच कृपेची आपण वाट पाहावी. कारण जग कधी कृपा करत नाही, आणि जगाने जर कृपा केली तर ती कृपा माझ्या जन्म मरणालाच कारण होते. त्यांची ती कृपा नसते बरं काय, ती अवकृपा असते. त्या अवकृपेच्या छायेखाली आपण जाऊ नये. जग काय मुद्दाहून आपल्याकडे पळत येत नाही आणि तुमच्यावर आमच्यावर काय करत नाही, आशीर्वाद देत नाही की तुम्ही विषयामध्ये आसक्त राहा, असा आशीर्वाद देत नाही. मीच जातो त्याच्या छत्राखाली आणि त्यामुळं तसं होतं. बाकी काय होत नाही. पण जर त्याचा विचार जर जगाचा मी सोडून दिला तर निश्चितपणाने राहिलेलं रिकाम झालेलं चित्त हे भगवंतालाच वरेल, असं 83 नंबरच्या ओळीमध्ये माऊली बोलून जातात. वर्णन केले, जे नाना गती ते पावविते, ते चित्त वरीलात्म याते, मग कवन आठवी देहा ते गेले की आहे. देहाचा विसर पडतो, विषयाचा विसर पडतो. देहासक्ती, इच्छा आसक्ती जी आहे किंवा इच्छेची इच्छाशक्ती जी आहे त्या कमी 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 होत राहतात आणि मग हळूहळू भगवंताच्या चरणी आपलं मन दृढ व्हायला लागतं. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, सतत साधनामध्ये असायला पाहिजे. सतत साधनामध्ये श्रवण करणं, तसंच जे मार्गदर्शन करणारे सद्गुरू आहेत, संत मंडळी आहेत, त्यांच्या सहवासामध्ये झालं. त्यांचा जर संगत नाही मिळाली तर ग्रंथांची संगत सतत करत राहणं. ग्रंथांच्या गराड्यात बसावं, माणसांच्या गराड्यात बसू नये. माणसांच्या गराड्यात बसलं की विकार उत्पन्न होतात आणि ग्रंथांच्या गराड्यात बसलं की निर्विकारता काय असते ही समजायला लागते. आपलं निर्विशेष पण संपायला लागतं. हे उपाधीने युक्त झालेलं माझं जे जीवत्व जे आहे ते जीवत्व मला जर संपवायचं असेल तर पहिला उपाधींचा त्याग करावा लागेल. यालाच माऊली नानागती ते पावविते म्हणतात. हे जगताकडून जगताच्या सगळ्या पसारामध्ये स्वतःला गुंतवून घेतल्यामुळं ग्रंथांची चिंतनं बाजूला राहतात. म्हणून अगदी आयुष्याचा शेवट या ग्रंथांच्या चिंतनामध्ये व्हावा. आणि ग्रंथचिंतन संत आपल्याला त्या ग्रंथांच्या द्वारे आपल्यापर्यंत घेऊन जातात, भगवंतापर्यंत घेऊन जातात. संत सद्गुरू हे फार मोठे मोठे मधले दुवे आहेत, ज्या दुव्याशिवाय आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. पण पहिलं साधन जे आहे श्रवण आहे, ग्रंथाभ्यास नाही, तत्वचिंतन ज्याला आपण म्हणतो आहे. त्याच्या जोडीला सद्गुरूने दिलेलं नाम आहे आणि त्या नामाबद्दलच्या ह्या सगळ्या निष्ठा सांभाळत आपण जर हळूवार असा प्रवास करत गेलो ना संतांच्या मार्गानं, निश्चित आपल्याला आकळावा श्रीपती येणे पंथे, असं माऊली बोलतात. म्हणून हळूहळू टप्प्यानं आपण त्याच दृष्टीनं प्रवास करावा. पुढे माऊलीने दृष्टांत दिले ते आता आपण बघूया. 84 नंबरची ओवी आणि 85 नंबरच्या ओवीचे एकदमच बघायचं आहे आपण चिंतन. दोन्ही ओवीमधून दृष्टांताद्वारे त्याचं वर्णन करतात. पै सरितेची नि ओगे, सिंधू जळा मिनले घोगे, ते काय वर्तत आहे मागे, म्हणून पाहो येते. पै सरितेची नि ओगे, नद्याचे ओघ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात समुद्राच्या पाण्यात मिसळत असतात. सिंधू जळा मिनले, मिनले म्हणजे मिसळले, घोगे म्हणजे धो 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 करत नदी वाहत असते, घोगावत असते. त्याचा आवाज धो धो असा आवाज येत असतो, म्हणून त्याला घोगे शब्द वापरलाय माऊलीने. सिंधू जळा म्हणजे सिंधूमध्ये समुद्रामध्ये मिळतात, धो धो वाहत येतात ते. मग काय घडतात त्या नद्या, मागे काय घडत आहे ते पाहावे म्हणून परत येतात काय. समजा कोल्हापुरातून वाहणारी नदी एखादी आहे, ती पुढे 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 गेली, तिकडे जाऊन पुढे जाऊन कुठं कृष्णेला जाऊन मिळाली किंवा पुढे जाऊन आणखी दुसऱ्या नदीला जाऊन मिळाली, तर परत म्हणत नाही काय कोल्हापुरामध्ये आज बंद आहे का, कोल्हापुरामध्ये काय आंदोलन आहेत का, जरा बघायला जायला पाहिजे. कोल्हापुरामध्ये कोणाचा भजनाचा कार्यक्रम आहे का, ते ऐकायला पाठीमागे यायला पाहिजे. काल आपण ऐकलं नाही असं नदी पाठीमागे येते का. किती सुंदर दृष्टांत आहे बघा. जी नदी एकदा समुद्रामध्ये धो धो वाहत जोरात तिनं प्रवेश केलेला असतो समुद्रामध्ये, ती नदी मागे काय घडतंय, मागे काय वर्तत आहे मागे, ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येते, म्हणून पाहायला येतात नाही येत का. त्यांची एकरूपता सिद्ध झालेली असते. मग परत कसे येतील ना, ते समुद्रची होऊन ठेले तर नाही, कारण ते समुद्रच होऊन गेलेले असतात. तेवी चित्ताचे चैतन्य झाले. आता दृष्टांताचा सिद्धांत केलेला आहे बघा. आता चित्त जे आहे
त्या चित्ताला नदी म्हणायचं आणि चैतन्याला समुद्र म्हणायचं. या दोन गोष्टी लक्षात घेतल्या की आपण समजून येईल की चित्त जे आहे ते चित्त म्हणजे जीवपणा आणि चैतन्य जे आहे माझं आत्मस्वरूप आहे. चित्त म्हणजे नदी आहे, वाहणारी नदी आहे, प्रवाहित होणारं चित्त विषयाकडे आहे. आणि दुसरा आहे समुद्र जो गंभीर आहे आणि जो नदीना पकडण्यासाठी नदीना सामावून घेण्यासाठी बसलेलाच आहे वाट बघत. समुद्र कधीही नद्यांचा अभ्यास करत नाही. नदीचं एकच कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य म्हणजे समुद्राच्या दिशेने प्रवाहित होणे. कारण प्रभाव चुकवता येत नाही. प्रारब्धानं प्रभाव असतो. प्रभाव कशाचा असतो? शरीर निर्वाहाचा प्रभाव असतो. आपल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्यांचा आणि कर्तव्यांचा प्रभाव असतो आणि या प्रवाहातून मला व्हावंच लागतं. कारण जर देहाची या गावा आली या जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणू नये असं माऊली म्हणतात. नाही म्हणता येत नाही. मी जन्माला आलोय, आता देह धारण केलाय, पण मी आता कुठलंही कर्तव्य करणार नाही. कर्म न करता क्षण सुद्धा जात नाही असा तिसरा अध्यायात आपण बघितला. एक क्षण सुद्धा आपला जात नाही. म्हणजे कर्म करावंच लागतं. पण कर्म करावं लागतं त्याची दिशा जी आहे ती दिशा भगवंतापर्यंत जाणारी असली पाहिजे. तर या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली हो या पारा तोषा लागे. त्याला तोषवण्यासाठी त्याला तुष्ट करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? त्याच्याच दिशेनं प्रवासाला निघले पाहिजे. ते माझे माता माय बाप आहेत. माझा तो विठ्ठल माझा माय बाप आहे, भगवंत माझा माय बाप आहे असं समजून मी माय बापाच्याच भेटीसाठी जणू जातोय. नदी तशीच जाते. नदीचा बाप समुद्र आहे. कारण समुद्रातूनच नदीचं बाष्पीभवनाद्वारे ढग बनून पाणी बनत असतं आणि तेच पाणी वाहत वाहत परत समुद्राला जात असतं. मग तिनं भेटायला जावं तर कुणाला जावं? तर समुद्राला जावं. जिथून त्याची निर्मिती असते तिथंच भेटायला आपण गेलो पाहिजे. माझी निर्मिती या आत्मस्वरूपातून झालेली आहे. माझी नाही, सगळ्या पंचमहाभूताची सृष्टीची निर्मिती या आत्मस्वरूपातून निर्माण झालेली आहे. मग जर आत्मस्वरूप हा माझे आईबाप असतील तर मी ज्यांच्यातून जन्मलो त्यालाच भेटायला गेलो पाहिजे. आणि माझी भेटण्याची दिशा जी आहे ती दिशा त्यांच्या बाजूने असली पाहिजे. आपण जर विषयाभिमुख जर झालो तर विषयाभिमुख ही उलटी दिशा आहे, उलटी दिशा लागते. आणि भगवंताभिमुख ईश्वराभिमुख जर झालो म्हणजे समुद्राभिमुख झालो तर समुद्राला जाऊन आपण मिळतो. म्हणून नदीनं कोणत्याही परिस्थितीत शेवटचं आपलं कर्तव्य, इतर कर्तव्य खूप आहेत. मी माझ्या मुलांना वाढवतो, त्याला सुशिक्षित करतो, त्यांच्यावर प्रेम करतो, नातलगांचे सगळे कावडे कौतुक पुरवतो, माझ्याबद्दल असणाऱ्या नोकऱ्या व्यापारांचे सगळे व्यवहार पूर्ण करतो, आहेतच करायचे. नदी काय करते? नदी रस्त्याला गावात जी गावं भेटतात त्यांची ताण भागवण्याची काम करते, त्यांचं धुणं बिणं सगळे मळ वाहून देण्याचं काम करते. तिचीही कर्तव्य करते ना. पण कर्तव्याअंती तिचं वाहन मात्र समुद्राकडेच असलं पाहिजे. तसं माझ्या कर्तव्याअंती माझा शेवटचा पुरुषार्थ मोक्ष जो आहे तिकडंच असलं पाहिजे. मला जसा धर्म अर्थ काम आहे तसाच नदीला सुद्धा पाप घालवणं, मल वाहून नेणं, दुसऱ्याला शुद्ध करणं ही तिची कर्तव्यच आहेत. ती कर्तव्य करत 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 ती पुढे जाते. मी ही कर्तव्य करत करत मग माझी कर्तव्य धर्म आहे, अर्थ आहे, काम आहे. याद्वारे आपण जायला पाहिजे. मात्र दिशा कुठली? दिशा असली पाहिजे मोक्ष या शेवटच्या पुरुषार्थाकडे. नदीची दिशा कुठं असली पाहिजे? समुद्राकडेच असली पाहिजे. म्हणजे माझी दिशा जी आहे ती भगवंताभिमुखच असली पाहिजे. आत्ता माझं झालेलं आहे विषयाभिमुख आहे, मी प्रपंचाभिमुख आहे. प्रपंचा पलीकडे काही असतं हे बहुतेकांना माहीतच नाही. प्रपंचच असतो फक्त एवढंच कळत असतं. आणि संतांना मात्र प्रपंच नसतोच, देवच असतो. आपल्यात आणि त्यांच्यामध्ये हा फरक आहे. संतांमध्ये संत म्हणून गुपित सांगत असतात म्हणून त्यांच्या नादाला लागावं. एक वेळा देवाची पूजा घडली नाही तरी चालेल, पण संतांची आठवण केल्याशिवाय जेवू नये, पाणी पिऊ नये. आणि आपल्याला लाभलेले आहेत ज्ञानोबा माऊली आहेत, तुकोबा आहेत, नाथ महाराज आहेत, समर्थ आहेत. इकडे आपल्याला गोंदवलेकर महाराज आहेत, पावतचे स्वरूपानंद आहेत, गजानन महाराज आहेत. बघा स्वामी समर्थ आहेत. यांना आठवावं. सकाळी उठल्याबरोबर ह्यांची आठवण काढावी. मुलाबाळांची आठवण काढू नये.
उठल्या उठल्याबरोबर रात्री मुलांना फोन करायचा, राहूनच गेला, त्याला एक सूचना द्यायची होती, ती राहिली, आता कधी उठतो आपण त्याला फोन करतो बघूया, असं जर आपण म्हणालो तर ते रात्रीचं चिंतन सकाळी आपल्याला उठत असतं. पण सकाळी उठल्याबरोबर कुणाची आठवण करायची? ज्ञानोबा माऊलींची आठवण करायची, तुकोबांची आठवण करायची, नाथांची आठवण करायची. आळंदीतून जाऊन यायचं सकाळी उठल्या उठल्या, देहूतून जाऊन यायचं, पैठणला जाऊन यायचं, शिवतरवेळीतून जाऊन यायचं, चाफळला जाऊन यायचं, सज्जनगडावर जाऊन यायचं आणि त्यांना भेटून यायचं. त्यांना किती आनंद होत असेल. पावसला जायचं, गोंदवलेला जायचं, शेगावला जाऊन यायचं, किती आनंद होत असेल. बसल्या बसल्या हा प्रवास करता येतो सगळा. म्हणजे माझा ओघ कुठं असला पाहिजे? तिकडं जे मला सोबतीला घेऊन जाऊ शकतात, खात्रीने मला पोचवू शकतात, असे एकमेव संत आणि सद्गुरू असतात. अन्य कोणी पोचवणार नाही बरं काय. सगळीकडे गद्दार आहेत. आयुष्यात चोरांचा कैसा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात हे जग चोर आहे आणि त्या जगाच्या ह्या चोरी करणाऱ्या जगावरती, माझं ओरबाडून घेणाऱ्या जगावरती, माझ्या आत्मस्वरूपाला धक्का लावणाऱ्या जगाच्या नादाला मी लागणार नाही. नाद केवढा करायचा? व्यवहारापुरता, पोट भरण्यापुरता, देह निर्वाहापुरता, कर्तव्य म्हणून. अन्य नाद करू नये. नाद मग कुणाचा करायचा? संतासवे बैसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैरागेशी येण्याची सत्कर्मे. दयाचा अहम विश्रामे आत्मरूपी येण्याची सत्कर्मे. हीच सत्कर्म मला तिथपर्यंत घेऊन जाते. नदी केवढं मोठं सत्कर्म करते सांगा बघू. कशाचाही लाग भाग, कशाचाही पाठलाग नाही, तर शांतपणे सगळं काम करते. काय मागते काय हो आपल्याकडं? मी तुमची तहान भागवली, त्याच्या बदलाला मला काहीतरी द्या, हार घाला, किंवा मला एखादं पैशाचं पाकिट द्या, माझ्या पाया पडा, कधीही म्हणत नाही. ती देत राहते आणि देत 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 समुद्रात जाते आणि म्हणून समुद्राशी एकरूप होते. माझं देणं घेणं नडलंय म्हणून मला मागं परतावं असं वाटते. मी ज्यांना दिलं होतं ते मला थँक्यू म्हणतात का म्हणून मी मागं वळतो. इथं माऊली काय म्हणतात? काय वर्तत आहे मागे म्हणूनही पाहू येता. नदी काय परतून पाठीमाग येते बघायला? त्या कोल्हापूरच्या पंचगंगेमध्ये जे काठावर जे बऱ्याचशा लोकांनी मी पाणी पाजलं, ती लोक मला काय बोलतात, माझी आठवण काढतात का जरा बघून येऊ. माणसाचा हा वाईट एक गुणधर्म आहे. काय दुर्गुण आहे काय माहिती नाही, पण तो धर्म असा आहे, गुणधर्म, की मी केलेलं ते पेरलंय उगवलंय की नाही बघायला पाठीमागं व्हायचं. दुसरी गोष्ट, मी ज्यांच्यावर उपकार केले ते माझ्याबद्दल कृतज्ञता किमान ठेवतात की नाही हे बघायला पाठीमागं यायचं. दुसरी गोष्ट बघा, मी दिलंय किमान मला परतावं म्हणून थोडं तरी द्यावं अशी इच्छा ठेवायची. याला म्हणायचं मागं बळणं. फार प्रॅक्टिकल आपण विचार करायला लागलोय बरं का या दोन उभ्यांचा. प्रॅक्टिकल. नदीचा आणि समुद्राचा फक्त दृष्टांत आहे, पण खरा दृष्टांत आहे नदी कशी आहे आणि समुद्र कसा आहे. समुद्र सगळ्या नद्यांना आपल्या पोटात घेतो, तसं भगवंत सर्वांना, पापी असू दे पुण्यवान असू दे, कोण कोण पापी नाहीत. कुठल्या कुठल्या किती युग झाली सांगा. प्रत्येक युगामध्ये एक युग होतं, हिरण्यकशिपू होतं, हिरण्यक्ष होता. होतच की नाही? होता. काय बदल काय झालाय सांगा कुठल्या युगामध्ये? नाही, पूर्वी ते ज्यावेळी रामकृष्णादी अवतार झाले त्यावेळी खळ होतेच, तरी पण ते पुण्यवान झालेतच ना. का? नाद केला भगवंताचा म्हणून. नदी कितीही वरवटलेली असू दे ना, गढूळ पाणी आहे, घाणेरडं पाणी सगळं मिक्स झालेलं आहे, गटारांचं ड्रेनेज सगळं त्याच्यामध्ये जातंय. पण तरी सुद्धा समुद्र असं म्हणत नाही की तुझ्यामध्ये ड्रेनेजचं पाणी आहे, तू माझ्याकडे येऊ नको. तसं भगवंत कधीच म्हणत नाही. तू महान पापी आहेस. पापी आहे म्हणून तर जन्माला घातलंय आम्हाला. आम्ही निष्पाप असतो तर जन्माला आलो असतो का? हा मुद्दा सर्व जीवाने, मग किमान मनुष्य प्राण्याने लक्षात ठेवायचा. मी पापी आहे पहिल्यांदा समजून घे, मी अज्ञानी आहे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं. म्हणूनच मी जन्माला आलेला आहे, मला देवाचा विसर पडलेला आहे म्हणूनच आहे. तशी नदी गढूळ झाली किंवा ड्रेनेजच्या पाण्यामुळं मलिन झाली तर समुद्र तिचा वेर करत नाही. तसं हे जे चित्त आपलं जेव्हा प्रवाहित होतं तसं आत्मस्वरूप आपल्या पोटात आपल्याला घेऊन टाकतं. भगवंत आपल्याला पोटाशी घेतो. एका युगामध्ये आपण मगाशी म्हणलं ना, हिरण्यकश्यप होता, हिरण्याक्ष होता.
एकदा रावण होता आणि कुंभकर्ण होता, इकडं शिशुपाल होता, कंस होता. आता सगळ्या युगातून आहेत. आता कलियुग, कलियुगात तुम्ही आम्ही आहे. आम्ही हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षचीच रूप आहोत. परंतु हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, शिशुपाल, कंस, चाणूर ही सगळे जे आहेत हे कुठं गेले शेवटी? रावण कुंभकर्ण भगवंताशी एकरूप झालं. भले वैराने असो, म्हणून वैरे असू दे किंवा कशानं, पण भगवंताचीच आठवण काढावी. वैरानं सुद्धा आठवण काढता येते ना, त्याचं चिंतन. परवा चिंतनामुळे काय साधते? आपण एक रामायणातला प्रसंग घेतला होता, आठवतोय का नाही तुम्हाला माहिती नाही, पण बघा पाठीमागे जाऊन 2-3-4 दिवसापूर्वी चिंतनानं काय होते. हे चिंतन जे आहे ते चिंतनच आपल्याला भगवत रूप करत असतं. म्हणून चित्ताला भगवंताच्या चिंतनाची जोड द्यावी. चिंतन करतेच ते, हा करत नाही असं नाही, त्याचं कामच आहे ते चिंतन करणं. पायाचं काम आहे चालणं. अरे पण चालणं म्हणजे कुठेपर्यंत जायचं हे त्याला आपण सांगायला पाहिजे ना. तसा प्रकार आहे. इकडे एक दारूचा गुत्ता आहे, तिकडे पण चालत जातात की पाय, त्या पायानं काय करते. आणि इकडे आहे मंदिर, तिकडे प्रवचन कीर्तन चालू आहे, पाय तिकडे घेऊन गेले तर बरं आहे ना. तसं चित्ताला चिंतन प्रपंचाचं द्यायचं नाही, प्रपंचाची कामं करावी. देह प्रपंचाचा दास सुखे करू काम, तुझे रूप चित्ती राह. पहिली अट्ट ही आहे, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. दोन गोष्टी, चित्तामध्ये भगवंत आणि मुखामध्ये नाम. बोलावा विठ्ठल आणि पाहावा विठ्ठल. विठ्ठलाला पाहणं, विठ्ठलाचं नाम घेणं म्हणजे तो बरोबरच तिकडे जातो. म्हणून काय करायला पाहिजे? दोन गोष्टी आहेत त्यातल्या त्या आपण सांभाळायच्या. भगवंताला चित्तामध्ये ठेवायचा आणि सुखे करो काम देह. देह प्रपंचाचा दास आहे, बाकी काही नाही. आहे तोपर्यंत प्रारब्धाप्रमाणे त्याला वागवून घ्यायचा, उपयोग करून घ्यायचा. आणि उपयोग करून असा उपयोग करून घ्यायचा की अगदी शोषून शोषून त्यातलं सगळं काढायचं. आणि सगळं जाताना तो देह असाच होणार आहे, पडणार आहे, पण पडून पण उपयोग करून जातो, उद्धार करून जातो. हा हे वाक्य जरा न पटण्यासारखं आहे. देह उद्धार करून जातो, खरंच आहे. मात्र शरीराचे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे. माऊली का बोलतात मग तसं? बोलल्या नसत्या माऊली मग. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. तर माझं देह जर त्या देहाकडं प्रपंचाचं भगवंताच्या प्राप्तीचं साधन म्हणून जर पाहिलं तर तो देह उद्धारासाठी कारण ठरतो. जर त्याला प्रपंचाचं साधन केलं तर तोच देह मला नरकात घेऊन जातो, अन्य काही नाही, बाकी काही नाही. याच देहानं सगळं हातानं नमस्कार करावा, समोर माणूस दिसलं की त्याला नमस्कार करावा, नमस्कार करावा, पाया पडावं, त्यांना नतमस्तक व्हावं. तो कोण आहे याचं चिंतन करत बसायचं नाही. तो कुठल्या नोकरीवर आहे, याचा मला कुठं उपयोग होईल, हा मला नमस्कार करतोय की नाही, मग झाला संपला. सगळ्या देवाच्या मूर्ती असं समजून जर झाडाला, नदीला, समुद्राला, माणसांना, पशुपक्ष्यांना नमस्कार आपण जर करायला लागलो तर भगवंत प्रसन्न होईल का नाही? आतमध्ये तोच आहे, त्याचंच प्रकटीकरण ते आहे. नदी वाहते, माग बघायला येत नाही, धो धो वाहते. कसं? हे पैसरती चीनी ओगे, सिंधू जळा मिनले घोगे. घोगे म्हणजे धो धो वाहत जाते, परंतु ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू येता. मागे येते पाहायला, काय 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 झाले बघूया जरा. मी वाहत आलोच, पण काय आड आहे की 2 वर्ष झाले काय संबंधच आला नाही त्या गावाशी, जरा पाठीमागं जाऊन येऊया. किंवा गेल्या पावसाळ्यात मी वाहत आलोय, त्यानंतर गेलोय कधी, आता जरा जाऊन बघून या तिथं काय काय झाडं माझ्यामुळं पिकलीत का, तिथली शेतं पिकी होऊन शेतकरी सुखी झालेत काय, तिथली इंडस्ट्री कशी चालू आहे, अशी काठावर बघायला पुन्हा जात नाही. तसं चित्त चैतन्य रूप झालं की ते बाहेर येत नाही, एकरूप होत. म्हणून एक मुद्दा मागच्या चिंतनात होता, आपल्या श्रवणातनं सुटलाय काय पहा. एक वेळ म्हटलं होतं नदी समुद्रामध्ये लुप्त होते, असे एक वाक्य. तर त्याच्यापेक्षा दुसरं वाक्य, नदी समुद्राशी एकरूप होते. लुप्त होते म्हणणं चुकीचं आहे. लुप्त म्हणजे तिचं अस्तित्व संपलं. अस्तित्व संपत नाही, अस्थिरूपानं ती असते, सतरूपानं ती आहे. पण सतरूपानं ती सतशीच एकरूप झालेली आहे. त्यामुळे त्याच्याशीच ती एकरूप होते, म्हणजे ती आत्मस्वरूपाशी जोडून घेतं ते चित्त. म्हणून माऊली म्हणतात ना, ते समुद्रची होऊनी ठेले. ते समुद्रूप होऊन जाते पाणी. एकदा नदी त्यात घुसली ना, समुद्रूप होऊन जाते. तेवी चित्ताचे चैतन्य झाले. काय सुंदर अनेक इलिस्ट्रेशन वापरलंय बा. चित्ताचे चैतन्य झाले, जेथ यातायात निमाले घनानंद जे.
त्याचा परिणाम काय होतोय बघा, घनानंद असलेलं म्हणजे आत्मानंद देणारं जे घनस्वरूप असा आत्मा जो आहे, बोलण्यातली भाषा आहे बरं काय, बोलण्यातलं नुसतं आहे, शब्द नुसतं वापरायचे, वास्तविक ते नाही, पण पटायसाठी माऊलीच म्हणतात ना, घनानंद ते घनानंद आहे म्हणतात. घनानंद म्हणजे घट्ट भरला घनदाट हरी दिशे, घनदाट विटो, तुका म्हणे विटो भरला असा पाणी, आज बाहेर असं गच्च भरलेलं असतं. म्हणजे पाणी जसं एखादा तांब्या जसा एखाद्या डोहात बुडवावा, आत ही पाणी आणि बाहेर ही पाणी जसं गच्च भरलेलं असतं, तसा अक्रीड होतो तो, हालचाल नसते त्याला, हलत नाही. आत्मस्वरूप ब्रह्म हलत नाही, डुलत नाही, त्याला हालचाल नाही, चलन वलन त्याला गुण नाही आहे, ते शरीराला आहेत गुणधर्म सगळे, आणि म्हणून हलत नाही का, भरलंय घट्ट म्हणून. उदाहरण देतात ना, साखरे महाराज एक उदाहरण देतात, तोंडामध्ये पाणी भरपूर भरून घ्यायचं, इतकं भरून घ्यायचं, आता भरायला जागाच नाही, इतकं पाणी तोंडामध्ये घ्यायचं आणि तोंड हलवून बघायचं, तोंड हलणार नाही. का? भरल्यामुळं. जिथं भरलेलं असतं ते हलत नाही. तसा हा घना आनंद आहे. मग काय होईल? जाती जेते याता यात निमाले, म्हणजे घनानुरूप झालेले आहेत तिथं त्या चैतन्याच्या ठिकाणी जन्म मरण परमार्थता मेलेलेच असते. कारण ते जे चैतन्य घनानुरूप आहे, म्हणजे भाव असा की जे ज्ञानी असतात ते ब्रह्मदृष्टीने अमरच असतात. याचा अर्थ असा साधारण होतो, अमरच असतात म्हणजे नदी अमरच असते. नदी ही जी आहे अमरच असते. कुठं मेली सांगा बघू? निर्माण झालं पाणी होतं, वाहत गेलं पाणी होतं आणि जाऊन पाण्यात मिसळलं. तिचं अस्तित्व नाही कुठं सांगा, कुठल्या ठिकाणी? म्हणजे त्याला कुठली तिरकाची बात कुठं करता येते सांगा? कुठंच करता येत नाही. त्याला कुठं परिच्छेद आहे सांगा? सगळीकडे पाणी आहे, इथं पाणी तिथं पाणी, देश परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, तिचं वाहन सतत चालू आहे. ते दृष्टीने ब्रह्मदृष्टीने काय आहेत, ज्ञानी जे असतात ते अमर असतात आणि देह दृष्टीने त्याचं देह तादात्म्य गेल्यामुळे मरणाआधीच ते मरण पावलेले असतात. यातायाती निमाले म्हणतात माऊली. यातायात म्हणजे जन्म मरणाची यातायात, ही मरण्याची यातायात. त्यामुळे व्यवहारता त्यांचा देह जो असतो तो अथवा जावं नाही तर नाही जावं, दोन्ही विषयी ते समान असतात. देह पडू नये तर जाऊ नये, कोली कुत्री खाऊ द्या. देहाशी संबंध काय सांगा? सगळे ते घनयुक्त आहे किंवा जड आहे ते, आणि ते जड आहे ते कोणी काय केलं त्याचा काय उपयोग आहे? कोणी धन दिलं, आपण त्याचीच योजना करतो. मला धन कोण देणार? मग मला मुलगाच नाही, मला मूलच नाही, मग मला धन द्यायला कोण येणार? मग तुझं धन देऊ नको तर ठेव ना स्वतःला. स्वतःचा जीव दहन देऊन टाक, स्वतःच दिवस अगोदरच घाल, म्हणजे तुला पुढे कोण घालतील काय नाही याची वाट बघायला मागे यायला लागत नाही. नदी येते काय मागे? येत नाही, ती परत तशीच पुढे जाते. का? तिचं काय राहिले नसतं. यम लब्ध्वाचं अपरम लाभम नन्यते नाधिकम तथा, याच्यापेक्षा मला मोठा लाभ दुसरा समुद्र इतका नाही असं नदीनं पक्क ठरवलेलं असतं. माझं पक्क ठरलेलंच नाही. मला वाटतं हे महत्वाचं प्रपंचातलं काय, ते महत्वाचं, माझी ही व्यक्ती महत्वाची काय, ती व्यक्ती एवढी, हा बॅलन्स महत्वाचा काय, माझे प्लॉट महत्वाचे, माझं घर महत्वाचं काय, माझे मित्रमंडळी नातलग महत्वाचे, यामध्ये आपण वेगवेगळ्याचा विचार करतो. नदी काय करते माहिती आहे काय? नदी म्हणते सरळ मला समुद्राशीच मी एकरूप होणार आहे. म्हणून इथं म्हणतात त्यांचा देह पडलाय की राहिलाय काय, त्याने काय विल्हेवाट लावली याचा विचार नदी अजिबात करत नाही. म्हणून या दोन्ही ओवीतून माऊलीने दृष्टांतपूर्वक सांगितलेलं आहे की धो वाहत येणारे नदीचं पाणी सागरात मिसळल्यानंतर मागे काय चाललं हे पाहण्यासाठी येत नाही, कारण ते पाणी सागर रूप झालेलं असतं. तसं अंतःकरण चैतन्याशी एकरूप झालं की जन्म मरणाची यातायात, त्याला येरझार म्हणतात. जन्म मरण नको आता, नको येरझार. देवाकडं काय मागायचं? जन्म मरण नको आता, नको येरझार. याचा अर्थच सिद्ध बनतात. अंतःकरण चैतन्याशी एकरूप झाले की जन्म मरण येरझार संपून जातं आणि ते अंतःकरण, ते चित्त, ते त्या अंतःकरण परमानंद स्वरूप होतं, परमात्म स्वरूप होतं. म्हणजे चैतन्य चित्ताचं चैतन्य झालं म्हणतात, संताची भाषा आहे.
चित्त चैतन्य झाले. नाथ महाराजांच्या अभंगामध्ये तो सांगतात, चैतन्याच्या ठिकाणी मग जन्ममरण आहे काय सांगा, समुद्राला आटणं आहे काय सांगा. आटणं कुणाला, नदीनं. पण नदीनं ठरवलं आटत बसण्यापेक्षा चट दिवशी जाऊन समुद्राला मिळावं, कारण एक दिवशी आटणारच आहे. नदी आटेल, जायचं थांबली, प्रवाह जर थांबला, साचून पाय राहिलेलं पाणी ते आटून जाईल, त्याची डबकी होतील, त्यात किडे होतील, कोणी तिकडं ढुंकून सुद्धा पाहणार नाही, त्याचा वास यायला लागेल जर नदी थांबली तर. तसं मी थांबलो आणि देवाकडला प्रवास भगवंताकडला मी जर थांबवला तर माझंही असंच होईल. त्याला अधोगती म्हणतात. ती अधोगती टाळायची असेल तर वाहनं थांबता कामा नये, म्हणून वाहत असलं पाहिजे. म्हणून चैतन्याच्या ठिकाणी जन्ममरण नसतात. नदीच्या ठिकाणी जन्ममरण असू शकतं, नदीच्या ठिकाणी आटणं आहे, समुद्राच्या ठिकाणी आटणं नाही. माऊलीच म्हणतात ना, वारशे विनसागरू जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. ज्ञानी भक्ताचं वर्णन करताना 12व्या अध्यायामध्ये माऊलींनी हा दृष्टांत दिलेला आहे. वारशे विनसागर, पाण्याशिवाय सागर, पाऊस नसला तरी वारशे विनसागरू जैसा जळे नित्य निर्भरू. स्वतःवर अवलंबून आहे, निर्भर आहे तो, आत्मनिर्भर आहे, त्याला दुसऱ्याकडे नदीची वाट बघत नाही तो. तैसा निरुपचारू संतोषी जो, ज्ञानी पुरुष असा कोणत्याही उपचाराशिवाय समाधानी असतो, कुठल्याही विषयाशिवाय तो शांत राहतो, विषयांची वाट बघत बसत नाही. समुद्र जसा नदींची वाट, म्हणजे काय म्हणतात, वारशे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. हे वर्णन माऊलीने त्यांचं केलेलं आहे. म्हणजे जे ज्ञानी असतात ते ब्रह्मदृष्टीनं काय असतात, अमृत असतात. हे मरणाआधी मरून जाणं आहे. हे मरणाआधी मरून जाणं आहे ना, ही कला ज्याला समजली सद्गुरूंच्या द्वारे, संतांच्या द्वारे, ग्रंथांच्या द्वारे समजून खरंच त्यानं आपलं मरण घडवून जर आणलं तर आपण मरताना आपल्याला पाहायला किती आनंद होईल सांगा, आणि आपला देह मरताना आपण पाहायला किती दुःख आहे सांगा. माझी जी व्याकुलता आहे, माझ्या ज्या व्याधी आहेत, या सगळ्यांची तळमळ करत मरून जाण्यापेक्षा अगोदरच विना तळमळीचं मरून जायला काय बिघडलं. म्हणून त्यांना देहाची काळजी नसते, म्हणून जड शरीराचं तादात्म्य नसल्यामुळे त्यांना मृत्यूचा अनुभवच येत नाही, कारण आत्म्यास जन्ममरणच नाही. माऊली काय म्हणतात, जेथे यातायात निमाले घनानंद, जे भरून गच्च भरलेला सागर आहे तो कसा आटेल, तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्ममरण नाही. नदीला डबकं स्वरूप येऊ शकतं, समुद्राला येत नाही. नदी नाही मिळाली समुद्राला तर समुद्र अटत नाही. जो यथा लाभेन तोपे ओ लाभेन पारुके, पाऊशे विन न सुके समुद्र जैसा. आणि 12वा अध्याय काय सांगते बघा, यथा लाभेन तोके, काय द्यान तर नाही घ्या, त्याला काय गरज नाही त्या समुद्राला. पाऊसे विन न सुके समुद्र जैसा माऊली बोलतात. पाऊस नाही पडला तरी समुद्र आटत नाही, पाऊस जास्त झाला तर समुद्राला पूर येत नाही. असा एकदम समतोल आणि साम्य स्थितीला पोचलेला असतो तो ज्ञानीपुरुष. त्याचं मरण झालेलं त्याला काय त्याचे वाईट वाटणार आहे, नदीला काय वाटणार आहे वाईट, की माझं मागं काय झालंय बघायला, काय उरल्यात काय डबकी बघायला येते काय नदी, नाही जातेच ती. म्हणजे तिचं जाणं हे तिला मरण वाटत नाही, तिला आत्मस्वरूपाशी मिळणं वाटतं, समुद्राशी मिळणं, म्हणून नदीला तुझं वाटत असतं. तर शरीराचं तादात्म्य संपलं की संपला विषय, आत्म्याला काही जन्म मरणच नाही. आणि शेवटी घनानंद, निरतिशय जो आनंद आहे, निर्भेळ जो आनंद आहे, तो आनंद प्राप्त होतो. म्हणजे चित्ताचं चैतन्यात रूपांतर होतं. म्हणून सरिता शब्द त्यासाठी खास करून वापरलेला आहे, सगळीकडे वापरत नाही ना. कधी कधी नदी पण शब्द वापरलेला आहे, तर इथं गंगा शब्द वापरलेला आहे, इथं मात्र सरिता शब्द वापरलाय माऊलीने बघा. सरिता म्हणजे सरकणार, सरणार, पुढे 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 सरकणार, त्याला सरिता म्हणतात. म्हणजे ज्याचं चित्त चंचल असतं, नदी चंचल असते, समुद्रात गेल्यामुळे त्याचं चांचल्य संपून जातं. मीही आत्मस्वरूपाशी एकदम एकरूप झालो, नामाशी एकरूप झालो, ध्यानाच्या द्वारे एकरूप झालो, तर माझं चांचल्य संपून जातं, हालचाली बंद होतात नामामध्ये. नामाच्या गूढ अंतरंगामध्ये आपण प्रवेश केला की हालचाली शरीराच्या बंद होतात, प्राणशक्ती थांबून राहते.
हा अनुभव अनेकांनी घेतला असेल, नामात येतो, ध्यानात येतो, पण ते गाढ असलं पाहिजे. तर याचं चंचल जे पणा आहे नदीचा, हे धो धो वाहणं, आवाज करत जाणं, सगळं संपून जातं. त्याचं बोलणं थांबून जातं आणि मौनात जातं. नदी बोलते कुठं? वाहत असताना बोलते, खळ 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 खळ. पण समुद्रात गेली की मौनात जाते, बोलतच नाही. मी पंचगंगा, वेदगंगा, मी आणखीन कुठली नर्मदा, सरस्वती असलं बोलत नाही. आत्मस्वरूपाशी एकरूप झाला की मी चेअरमन, मी सचिव, मी प्रवचनकार, मी कीर्तनकार, मी शिक्षक असलं बोलत नाही तो. ही साध्या साध्या गोष्टी आहेत. आपण आपल्याशी लावून पाहिला की कळतं. म्हणून चंचलत्व गेलं की तेव्हा सरिता शब्द त्यासाठी माऊलीने वापरलेला आहे की त्याचं चंचलत्व संपतं, ती समुद्र रूप होते, म्हणजे एक रूप होते. कारण जीव जसा आहे अनादि वाहणाऱ्या नद्याच्या प्रवाहासारखाच आहे. अनादि प्रवाह संपत नाही. कधी काळी समुद्ररूपी परमात्म्याशी एकरूप तो होतोच होतो. आपण तो फक्त प्रयत्नशील त्या दृष्टीनं असलं पाहिजे. म्हणून एकरूप झालेली नदी मागे परतून पाहत नाही, म्हणजे प्रपंचात पाहत नाही. बाद झालं, आता झालं तेवढं झालं, वाहत आलो, घाण वाहिली, कर्तव्य कुणाचं तहान भागवली, नदी मागं बघायला येत नाही. थँक्यू लोक किती म्हणतात, माझे उदो उदो किती लोक करतात, बघायला येत नाही. पुरे पुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे, स्वरूपी गे माय. माऊलींचा अभंग आहे. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. काय अधिक अधिक बघताय? बघायचं असेल तर बघायचं असेल, अधिक 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 बघायचं. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. देवालाच बघा. कुठं कुठं बघताय, काय ऐकताय? देवालाच ऐका. ते कसली आहे ती शांततेतलं मौन जे आहे ना, त्या मौनाला मौन ऐकायचं. सायलन्स, लिसन द सायलन्स असा शब्द आहे. म्हणजे शांती ऐकायची, शांतीचा अनुभव घ्यायचा. नामात आणि ध्यानात ही गोष्टी लक्षात येते. नाही तर काय, ज्याने खरोखर ती करत असतात तसं. म्हणून अधिक देखणे पुरे पुरे आता प्रपंच पाहणे. म्हणून नदी आपल्या प्रवासाची आठवण ठेवत नाही. ही आठवण विसरता आली पाहिजे. मी कुणाला दान दिलं, पुण्य कुठली कुठली केली, कुणाला उपयोगी पडलो, कुणाची वाट लावली, कुणाला फसवलं, काहीही आठवायचं नाही. म्हणून ज्ञानी भगवंताशी एकरूप झाल्यावर सगळा प्रपंचच विसरतो. कारण वाटेत बऱ्याचशा अडचणी त्या नदीला आहेत, पण त्या अडचणी ओलांडून जाते ना. तसं साधकानं सुद्धा कुठल्याही अडचणी नामामध्ये येऊ द्या, ध्यानामध्ये येऊ द्या, तो उलटून पुढे झाला पाहिजे. म्हणून समुद्राशी एकरूप व्हायचा, भगवंताशी एकरूप व्हायचा हे ठरलंच पाहिजे. म्हणून मागं वळून बघायचं नाही. तुका म्हणे नोहे प्रती, तुझ्या दर्शने मागुती, असं म्हणतात तुकोबा. आता पाठीमागं परतून येणं नाही. आपले डॉक्टर काका दृष्टांत देतात बा. मृत्यूपत्र करणारी भरपूर लोक असतात बा, बरीचशी लोक आहेत मृत्यूपत्र करत, ज्यांच्या मोठ्या मोठ्या प्रॉपर्टी आहेत. आपल्यासारखी सामान्य मृत्यूपत्रक आहे, मृत्यूपत्रकाला काय असायला तरी पाहिजे. तर एका एकाच्या मोठ्या प्रॉपर्टी आहेत ना, ते मृत्यूपत्र करून ठेवतात वकिलाच्या द्वारे, आणि त्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलेलं असतं. तर डॉक्टर काय म्हणतात, मृत्यूपत्र तयार करा, पण मृत्यूपत्राप्रमाणे माझे सगळे वारस वागतात का नाही बघायला मागे येऊ नका. बघायला काय काय चाललंय, हा जरासा जोक आहे त्यामध्ये. म्हणून एक कवी सुद्धा म्हणतो, चारोळी बघा, काय येऊन मागं बघायचंय सांगा. बुटच होणार. मागं येणं म्हणजे भूत योनी जाणं, दुसरं काय नाही. आणि पुढे जाणं म्हणजे भगवंताशी एकरूप होणं आहे. मागं होणं नदीनं म्हणजे डबकं होणं आहे, पुढे जाणे म्हणजे समुद्राशी मिळणं आहे. तसं जीवानं मागं वळणं म्हणजे भूत योनी जाणं आहे. कारण मागं आलेलं मेल्यानंतर, मी मेल्यावरी परतोनी आलो घरी, तीच होते घर आणि तीच होती ओसरे, होती भिंतीवरी तस्वीर टांगलेली, खूप होती धूळ आणि कसर होती लागलेली. काय सुंदर चारोळी तयार केली बघा. परत एकदा म्हणतो म्हणजे आपल्या लक्षासाठी, मी मेल्यावरी परतोनी आलो घरी, तेच होते घर, तीच होती ओसरी, होती भिंतीवरी माझी तस्वीर टांगलेली आहे, होती भिंतीवरी तस्वीर माझी टांगलेली, खूप होती धूळ आणि कसर होती लागलेली. हे बघायला पाठीमागे यायचं काय, माझ्या फोटोला किती लाइटिंग ठेवलंय बघूया तरी. मी जे सोनं ठेवलं होतं त्याचं काय करायला बघूया. मुलींनी वाटून घेतलं का नाही, मुलांनी व्यवस्थित वाटणी करून घेतली का नाही, हे बघायला पाठीमागे यायचं काय. आणि परत व्यतीत व्हायचं का. नदी जशी परत येत नाही ना, तसं आत्मस्वरूपाचं एकदा झालं ना की परतो ना, इथं काय बघायचं काय नसतं. लोणी एकदा तयार झालं की ताकात मिसळते का बघा, अजिबात मिसळत नाही.
किंवा मीठ जसं विरघळलं की पाणी स्वरूप होतं, तसं लीन झालेली वृत्ती, तुकोबाचा अभंग आहे बघा, साखळीच्या अभंगात, लीन झाली वृत्ती ब्रह्मा ते मिळाले, जळात आटले लवण जैसे, लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेर, येत नाही खरे त्यातून या, त्यासारखी तुम्ही जाना साधूवरती, पुन्हा न मिळती मोह जाये. परत मोहमायेत येत नाही. लवण जैसे पुन्हा काय होत नाही, जळाचे बाहेर, येत नाही खरे त्यातून, त्यासारखी जाणार साधू वृत्ती, पुन्हा न मिळती मायाजाळ. परत परत मायाजाळामध्ये येत नाहीत. नदी जशी परत येत नाही तशी समुद्रात नदी मिसळून तिची तृष्णा शांत करतात आणि मग ही पण, याला पण शांत वाटतं. समुद्रात गेलं की नदीला किती शांत वाटत असेल. धावायची दगदग, धावायचा त्रास, भाग शीण गेला ना, आता कुठे धावे म्हण, तुझे चरण देखील या. समुद्राच्या चरणाशी नदी लीन झाली की तिचा भाग गेला, शीण गेला. तसं तुकोबा म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. सगळ्या तृष्णा शमून गेल्या, शांत झाल्या. वकवक होती, मला नाव होतं, माझं वाहन होतं, मला उपकार करणं होतं, माझी कर्तव्य होती. ही कर्तव्य, उपकार, दान, धर्म, पुण्य, पाप यांना विसरणं म्हणजे आत्मस्वरूपाशी एकरूप होणं आहे. म्हणून चित्त व्यापक झालं की चैतन्यामध्ये ते स्थिर होतं. नदी, धावणारी नदी धावायचं कधी बंद करते, जेव्हा समुद्रात जाते तेव्हा तिचं चंचलत्व निघून जातं, धावणं संपून जातं. नदी असते तोपर्यंत त्याला एक मर्यादा असते, 2 तट असतात, त्याला पात्र असतं. पात्र ही परिच्छिन्नता आहे, जीवाची परिच्छिन्नता त्यामध्ये. मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी चित्त आहे, मी वडील आहे, मी नवरा आहे, मी पत्नी आहे. बघा किती परिच्छिन्नता आहे. मी स्वतःला असं गुंडळून घेतलंय. तसं नदी तटाच्या मध्ये, 2 तटाच्या मध्ये वाहत असते, तिला परिच्छिन्नता असते, देश परिच्छिन्नता. आणि ही सगळी परिच्छिन्नता संपून केव्हा जाते माहिती आहे काय, समुद्राशी एकरूप झाल्या. तसा मी प्रवचनकार आहे, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी अमुक आहे, मी सचिव आहे, मी अध्यक्ष आहे, मी ट्रस्ट चालवतो, मी मठ चालवतो, मी नसेल तर सगळं मोडून जाईल. ह्या सगळ्या भिकारड्या कल्पनेपासून आपण स्वतःला बाहेर काढून घ्यावं आणि नदी जशी जाते ना तशी आतमध्ये घुसून जावं. आणि मग वर्षाकाळाची त्याला गरज राहत नाही त्यानं पोहायला. प्रवाह नाही, प्रवाह थांबला की पुढे जाणं थांबतं. दोन्ही तटाचं द्वंद्व जे होतं, 2 तट या शब्दाचा अर्थ आहे द्वंद्व आहे. ते द्वंद्व, सुख दुःख, अनुकूल प्रतिकूल, मान अपमान, निंदा स्तुती, या सगळ्या द्वंद्वातून बाहेर पडतो तो साधक ज्ञानी पुरुष आणि त्याच्याशी भगवत रूप होतो. म्हणून जन्म मरणाची यातायात संपून जाते, परत नदी नाही. मुद्दा किती सुंदर आहे बघा. समुद्राशी एकरूप झालं की त्यामध्ये फक्त आनंद, घना आनंद. माऊलींनी 2 ओव्यामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे. अत्यंत मौलिक ओव्या आहेत. पुन्हा पुन्हा चिंतन करा, या ओव्यांचा अभ्यास करा. आपल्यालाही चिंतन सुचत असेल ते तसं चिंतन करत राहा. बाई सरतीची आपल्याबद्दल बोललेलं आहे बरं का. ही नदी म्हणजे मी आहे आणि समुद्र म्हणजे परमात्मा आहे. मधलं माझं वाहन आहे हे आयुष्य आहे. मधलं माझं वाहन आहे ना त्याला आयुष्य म्हणतात. म्हणून आयुष्य संपवायचं असेल ना, म्हणजे आयुष्याला पूर्णत्व किंवा आयुष्याला लय करायचं असेल तर समुद्राशीच जायला पाहिजे. म्हणून तर म्हणलेलं आहे, पैसरतेची नियोगे सिंधू जळा मिनले घोगे, ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू येते, नाते समुद्राची होऊन ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य झाले, जेत यातायात निवाले घनानंद जे. असा घनानंद आपण सगळेजण होऊया. माऊलींना नमस्कार करूया. वेळ पण संपलेला आहे. आजची सेवा माऊलींच्या चरणी, माझे सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेतो. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.